तर आज आपण मूग डाळीपासून चटपटीत अशी मूग डाळ रेडी करणार आहोत। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे 1 वाटी मूग डाळ आणि या डाळीला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आणि स्वच्छ धुवून झाली की त्याला आपल्याला भिजायला ठेवायचं आहे 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी। तर 2 ते 3 तासात डाळ ही छान अशी भिजली जाते। तर आता एक बघा 3 तास होऊन गेलेले आहे आणि डाळ छान आपली भिजली गेली आहे। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। तर डाळ आपल्याला कोरडी करायचं आहे, म्हणजे त्याला जे पाणी आहे ना डाळीला तर ते आपल्याला सर्व कोरडं करून घ्यायचं आहे। तर आपण कॉटनच्या कपड्यावर डाळ अशी टाकूया पसरून आणि कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून पण घेऊ शकतो किंवा मग असं फॅन खाली ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटच मी फॅन खाली डाळ ठेवली आहे आणि मस्त अशी कोरडी झालेली आहे। तर अशीही करू शकता। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तेल चांगलं तापून दिलं आहे आणि गॅस मी एकदम बारीक केला आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला डाळ अशा प्रकारे टाकायची आहे। आता आपण एकदम बारीक गॅसवरती ही डाळ फ्राय करणार आहोत। तर आता संपूर्ण डाळ आपण थोडी थोडी करून यामध्ये टाकूया आणि ह्याला आता आपण खालीवर असं परतत राहणार आहोत तेलामध्ये आणि छान अशी फ्राय करून घेणार आहोत। जोपर्यंत क्रिस्पी होत नाही डाळ तोपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे। आणि एखादी डाळ तुम्ही असं उचलून खाऊन टेस्ट करून पण बघता की दाताने चावून की बाबा आता क्रिस्पी झाली आहे, मग त्यावेळेस आपण काढू शकता। आता ही डाळ अशीच आपल्याला फ्राय करत जायचं आहे। तर ही डाळ करताना एकच प्रॉब्लेम येतो की ज्यावेळेस आपण डाळ सर्व बाहेर काढतो तेव्हा त्याला खूप सारं तेल लागलेलं असतं आणि ते तेल आपल्याला एकदम निथळून द्यायचं आहे। आणि जरी थोडंफार जर असेल तर ते आपल्याला टिश्यू पेपरवर डाळ टाकायची आहे, मग त्याने सर्व तेल आपलं निघलं जाईल। तर आता इथं बघा डाळ आपली रेडी झालेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर डाळ मी थंड होऊन दिली आहे आता आणि मग त्यामध्ये हे मीठ टाकते किंवा अजून चाट मसाला पण ॲड करू शकता। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये तिखट वगैरे टाकू शकता। तर आता आपलं बघा छान अशी डाळ रेडी झालेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता मस्त आणि खूप क्रिस्पी झालेली आहे। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।